नमस्कार मित्रांनो, 19 तारखेला आपण जी आहे ती कापसाची लागवड केली होती। आता अशा प्रकारे जी आहे ती आपली कापसाची उगवण झाली। दोन दोन पानावर जो आहे तो सगळा कापूस आहे। तर आता कापूस उगवून आल्यानंतर आपल्याला काय नियोजन करायचं ज्यामुळे एकरी आपल्याला कापसामध्ये 18 क्विंटलचं उत्पादन सहजरित्या मिळणार आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। अशा प्रकारे जर तुम्ही नियोजन करताल तर कापसाला आपल्याला रोगापासून बचत होईल, कापसाची सुरुवातीपासून वाढ सुद्धा चांगली होईल आणि तणाचं नियंत्रण कसं करायचं, खत व्यवस्थापन काय करायचं, ड्रिचिंग कशी करायची, त्यानंतर टुटाळ कशी लावायची, सगळ्याच गोष्टी सांगणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि सर्वात आधी आपल्या ॲग्री सरकार चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। खाली सबस्क्राईब बटन आहे, त्याला सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला माझे व्हिडिओ मिळत राहतील। नमस्कार मित्रांनो, मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहतात ॲग्री सरकार। तर बघा शेतकरी बंधूंनो, 19 जूनला आपण कापसाची लागवड केली होती। तर आज जवळपास 10 दिवस होऊन गेले, आज 30 जून तारीख आहे। तर मग आता आपल्याला काय करायचं की सुरुवातीला तुटाळ जी आहे ती कापसाची लागवड करायची। तर आपण वाण निवडलं होतं नुजविडीचं विजेता आणि त्याच्यामधलंच आपण काय केलं तर थोडंसं जे आहे ते बी शिल्लक ठेवलं होतं, कारण की तुटाळ लावण्यासाठी गरजच पडणार होती। ह्या वर्षी काय झालं, पाऊस मागं पुढे झाला। आम्ही सुद्धा कापसाची लागवड केल्यानंतर पाऊस हा गायब झाला जवळपास 8 दिवसापर्यंत। मग अशा वेळेस काय झाले, काही ठिकाणी चांगला कापूस उगून आला पण आता ह्या मधल्या गॅपमध्ये कापूस उगून आला नाही। त्यानंतर इथं पाठीमागं सुद्धा 2 झाडाच्या मधलं 1 झाड गेले। आता ही जी आपली लागवडीचं अंतर होतं हे 4.5 बाय 1 फुटावर किंवा 1.5 फुटावर आपली कापसाची लागवड होती। बघा 2 झाडातलं अंतर कुठं 2 फूट आहे, कुठं 1 फूट आहे, कुठं 1.25 फूट आहे, म्हणजे अशी लागवड आपली अंतर केली। पण 4.5 फूट हे 2 ओळीतलं अंतर आहे। तर मग आता आपल्याला तुटाळ लावायची जर म्हणलं तर नियोजन कसं करावं लागतं, सर्वात आधी गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जे वाण निवडले त्याच्यामधलं जर तुम्ही बी शिल्लक ठेवलं असेल त्याची लागवड करा, किंवा नंतर जर तुटाळ लावायची असेल तर तुम्ही लवकर येणारं एखादं वाण असेल त्याची तुटाळ लागवड करा। तुटाळ लागवड करताना आपल्याला पाऊस पडल्यानंतरच लागवड करायची तुटाळीची, त्याच्या आधी मात्र करू नका किंवा नंतर उशिराही करू नका। आता आम्हाला काल चांगला पाऊस झाला बघा, साऱ्यामध्ये सगळी ओल आहे चांगली। तर तुटाळ लागवड करताना आपल्याला काय करायचं, सिंगल बी घ्यायचं तुटाळीसाठी आणि 2 झाडामधलं आपलं जे अंतर ठेवतं, समजा 4.5 बाय 1 वर लागवड केली ती तर तुम्ही तितक्याच अंतरावर कापसाचं 1 बी असं टाकू शकतात आणि त्याला माती ॲड करून घ्यायचं। ही अशा प्रकारे तुटाळ लागवड केली तर ह्याच्याच बरोबरीने तो सुद्धा कापूस मागं पुढं होईल 4 दिवसाचा, पण आपलं तुटाळ निघून जाईल आणि उत्पादनामध्ये घट यायची नाही। बऱ्याच वेळेस काय होतं, असं मध्येच परत नंतर एवढं मोठं मोकळं अंतर राहतं आणि आपल्याला नंतर काही नियोजन करतात नाही। उशिरा बरेच शेतकरी 15-20 दिवसांनी तुटाळीची लागवड करतात, तर हे जमणार नाही। कापूस लागवड केल्यानंतर कमीत कमी 15 दिवसाच्या आतमध्ये का होईना आपली तुटाळीची लागवड करून घ्या। असं नियोजन आपल्याला तुटाळ लागवडीसाठी करायचं आहे। जमिनीमध्ये ओल पाहिजे ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा। आता बघा, कापूस लागवड केल्यानंतर आपण काय केलं तर लगेच पाठीमागं पेंडीमिथिलीन आणि सोबत राऊंडअप हे दोन्ही मिक्स करून फवारणी केली होती। त्यामुळं कुठंच तण वगैरे उगवून आलेलं नाही आणि कापसाची उगवण चांगली झाली आणि बीज सुद्धा तणाची जी आहे ते मेलीत। तर तुम्ही सुद्धा असा पर्याय केला असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल केला तर तुम्हाला आता पुढे भविष्यामध्ये जे आहे ते तणनाशकं वापरावं लागतील। तर आम्ही असं नियोजन जे आहे ते कापसासाठी केलं होतं। त्यानंतर आता दुसरा महत्त्वाची जो विषय येतो की ड्रिचिंग। बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारले की कापसाला ड्रिचिंग कधी करायची आणि ती कोणती करायची आणि ती कशी करायची। तर बघा शेतकरी बंधूंनो, कापूस लागवड केल्यापासून आपल्याला 20 ते 25 दिवसानंतरच कापसाला ड्रिचिंग ही जमते। आता ड्रिचिंगच कशामुळे करायची किंवा त्याला आळवणी जी म्हणतात, तर काय होईल, आपल्याला कापसाला सुरुवातीपासून शाखीय वाढ चांगली भेटेल, पांढऱ्या मुळाची वाढ सुद्धा चांगली होईल आणि बुरशीजन्य रोगावर जर नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला ड्रिचिंग करणं हे अत्यंत गरजेचं आहे। आता बघा, ड्रिचिंग करताना आपल्याला 2-3 उपाय आहेत, मी तुम्हाला त्याचे पर्याय सांगतो। तर सगळ्यात आधी काय करायचं, आपल्याला 19-19 घ्यायचं 15 लिटरच्या पंपासाठी 75 ग्रॅम प्रति लिटरला 5 ग्रॅम प्रमाणे। तर 19-19 काय होईल की तिन्ही प्रकारचे अन्नद्रव्य त्याला मिळतील, नत्र, स्फुरद आणि पालाश। त्यामुळे आपल्या कापसाची चांगली सुरुवातीपासूनच वाढ होईल आणि त्याला रोगप्रतिकारशक्ती सुद्धा चांगली राहील आणि फुटवा सुद्धा चांगला मिळेल। तर ड्रिचिंग करताना आपल्याला कापसाच्या बुडापाशी ड्रिचिंग करायची। एका झाडाला साधारण तुम्ही चहाचा जो बारका कप असतो तो कप तुम्हाला, किंवा छोटा अर्धा कप जरी तुम्ही पाणी जरी सोडलं चार्जिंगच्या पंपानुसार, पुढचं नोझल काढून, किंवा त्याला काही ठिकाणी आता ड्रिचिंगचा कप सुद्धा भेटतो तो जोडून जरी सोडलं तरी सुद्धा जमतं। फक्त लक्षात ठेवा, ड्रिचिंग करायच्या आधी आपल्याला जमिनीमध्ये ओल ही पाहिजेच। त्यानंतर आता 19-19 आपण घेतलं, दुसरं एक घ्यायचं आपल्याला ह्युमिक ॲसिड। ह्युमिक ॲसिड पावडर फॉर्ममध्ये मिळतं आणि लिक्विडमध्ये सुद्धा मिळतं। पावडर असो किंवा लिक्विड असो, 15 लिटरच्या पंपाला आपल्याला 30 ग्रॅम पावडर असेल आणि लिक्विड असेल तर 30 ml वापरायची। आता यानंतर तिसरी आपल्याला त्यामध्ये घटक मिक्स करायचा आहे, गरज असेल तरच। बऱ्याच वेळेस तुम्ही बघतात की कापसामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव हा खूप होतो। कापसामध्ये आकस्मिक मर रोग येणं, त्याच्यानंतर एखाद्या वेळेस अचानकच कापसाचं झाड वाळून जाणं, तर असे बुरशीजन्य रोग येतात। तर हा मर रोग थांबवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की त्याच्यामध्ये रोको असेल किंवा साफ असेल किंवा ब्ल्यू कॉपर असेल, प्रति लिटरला 2 ग्रॅम प्रमाणे तुम्ही याच्यामध्ये मिक्स करू शकतात। म्हणजे तुमचा चार्जिंगचा पंप जो असेल 15 लिटरचा, त्याला तुम्ही कमीत कमी 30 ग्रॅम तुम्ही टाकू शकतात। तर 30 ग्रॅम तुम्हाला टाकायचे बुरशीनाशक, 75 ग्रॅम टाकायचं 19-19 आणि 30 ग्रॅम टाकायचं तुम्हाला ह्युमिक ॲसिड। असे 3 औषधं मिक्स करून तुम्हाला कापसाच्या झाडाच्या बुडामध्ये जी आहे ती ड्रिचिंग करायची। हा झाला मित्रांनो ड्रिचिंगचा फायदा आणि अतिशय जबरदस्त रिझल्ट आपल्या ड्रिचिंगचा येतो।
फक्त लक्षात ठेवा 20 ते 25 दिवसाच्या दरम्यान करायची, त्याच्या आधी मात्र करू नका. कापसाचा आता 2 पानावर जी अवस्था ही 4 पानावर ज्यावेळेस जाईल त्यावेळेस ड्रिचिंग आपल्याला करायची. 2 विषय तुम्हाला सांगितले, तुटाळ कशी लागवड करायची, ड्रिचिंग कशी करायची. आता तिसरा महत्त्वाचा विषय येतो की तण नियंत्रण कसं करायचं. बऱ्याच जणांच्या प्लॉटमध्ये तण उगून आलं असेल. आता हे बघा, असं 2 पानावर जे आहे आपल्या इथं सुद्धा असं तण उगून आले. आता हे तण जर नियंत्रण करायचं असेल तर काय उपाय आहे आपल्याकडे? 2-3 उपाय आहेत. मी तुम्हाला ते दोन्ही पर्याय सांगतो, त्याप्रमाणे नियोजन करायचं आहे. तर रुंद पानाच्या आणि गवत वर्गीय तणासाठी, म्हणजे हे असं जे रुंद पानाचं तण आहे आणि गवत वर्गीय जे तण असतं हे असं असतं. आता ह्या गवत वर्गीय आणि रुंद पानाच्या दोन्ही प्रकारच्या तणासाठी आपण काय करायचं? पायरिथॉबिक सोडियम 6% अधिक क्विझोलिफॉप इथील 4%, हे घटक असलेल्या बाजारामध्ये बरेचसे औषधे अवेलेबल आहेत. तर ते तुम्ही काय करायचे? 15 लिटरच्या पंपाला 50 ml किंवा 40 ml प्रमाणे फवारणी करू शकतात. आपला कापूस उगवून आल्यानंतर 20 ते 25 दिवसाच्या मध्ये ही फवारणी तुम्हाला घ्यायची आहे. लक्षात ठेवा, पहिला पर्याय दोन्ही प्रकारच्या तणासाठी, असं रुंद पानाचं आणि गवत वर्गीय तणासाठी पायरिथॉबिक सोडियम अधिक क्विझोलिफॉप इथेल, हा एक तुम्हाला चांगला पर्याय. त्यानंतर फक्त असं जर गवतासारखं तण आलं असेल, म्हणजे हराळ वगैरे दिसत असेल, केना दिसत असेल, लवळा दिसत असेल, तर सुरुवातीच्या 2 ते 4 पानाच्या अवस्थेवर तुम्ही क्विझोलिफॉप इथेल किंवा प्रोपिक्विझॉल अशा प्रकारचे 2 घटक मिळतात, ते तुम्ही वापरू शकतात प्रति लिटरला 30 ml प्रमाणे, म्हणजे प्रति पंपाला 30 ml प्रमाणे. लक्षात ठेवा, 2च पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. गवत वर्गीय तणासाठी तुम्ही टर्गा सुपर असेल, इजेल असेल आणि पायरिथॉबिक सोडियम म्हणजे हिटिडोमॅक्स, असे 2-3 पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याप्रमाणे नियोजन तुम्हाला करायचं आहे. का जमिनीमध्ये फवारणी करताना आपल्याला ओल चांगली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, फवारणी करताना कापूस आपला 4 पानावर तरी असायला पाहिजे आणि तणाची जी अवस्था आपली ही 2 पानावर पाहिजे. त्यावेळेसच आपला रिझल्ट हा चांगला येईल. प्रभाव चांगल्या प्रमाणे, प्रभावीप्रमाणे हे तणनाशक जे आहे ते काम करेल. कमी पाण्यामध्ये जास्त औषध टाकू नका, एकरी प्रमाण कमी वापरू नका, नाहीतर शॉक हा आपल्या झाडाला बसू शकतो. हे प्रकारे नियोजन तुम्ही तण नियंत्रण करू शकता. आता खत व्यवस्थापन बघा, ज्यावेळेस तुमचं तण नियंत्रण होईल त्यानंतर तुम्हाला खत व्यवस्थापन करावं लागेल. म्हणजे तुमची खुरपणी झाली असेल किंवा तुमच्या जर रानामध्ये तण नसेल उगून आलं तर तुम्ही खत टाकू शकतात. आणि ज्यांच्या रानामध्ये तण आलं आहे अशाने तणनाशक फवारणी करायची. सगळं तण मरून द्या, 8 दिवस होऊन द्या, त्यानंतर तुम्ही जरी खत टाकलं तरी सुद्धा जमतं. म्हणजे साधारण आज कापूस जर लागवड केली त्याच्यानंतर आपल्याला 1 महिन्याभरामध्ये पहिला खताचा डोस द्यायचा आहे. आम्ही ज्यावेळेस कापसाची लागवड केली त्यावेळेस कसल्याही प्रकारचं खत जे आहे ते टाकलं नव्हतं. तर तुम्ही काय करायचं आहे की साधारण आपला 30 दिवसाच्या आसपास कापसाला पहिला खताचा डोस द्यायचा. त्याच्यामध्ये तुम्हाला मी 4 पर्याय सांगणार आहे. 4पैकी कुठलाही पर्याय जो तुम्हाला स्वस्तात पडेल तो तुम्हाला घ्यायचा आहे. पहिला पर्याय आहे DAP, म्हणजे एकरी 1 बॅग DAP, 20 किलो युरिया, 25 किलो पोटॅश, हा एक झाला पर्याय. दुसरा पर्याय काय आपल्याकडं 10-26-26ची 1 बॅग, युरिया 20 किलो, हा दुसरा पर्याय झाला. तिसरा पर्याय आपल्याजवळ काय 20-0-13ची 1 बॅग, युरिया 20 किलो आणि पोटॅश 25 किलो, हा एक तिसरा पर्याय झाला. आणि चौथा पर्याय आपल्यापाशी काय तर तो आहे सिंगल सुपर फॉस्फेटच्या एकरी 2 बॅग अधिक आपल्याला युरिया 20 किलो आणि 25 किलो MOP. असे मी तुम्हाला 4 पर्याय सांगितले. तर 4पैकी कुठला एक पर्याय घ्या. आणि लक्षात ठेवा, नत्र म्हणजे युरिया आपल्याला 3 टप्प्यामध्ये द्यायचा. सुरुवातीला जास्त युरिया द्यायचा नाही, नाहीतर आपल्याला रसशोषक कीटकांचा प्रादुर्भाव जास्त आढळून येईल. त्यामुळे युरिया वापरताना काळजी घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता ज्यावेळेस पण आपल्याला कापसाला खत द्यायचं आहे त्यावेळेस आपल्याला कापसाच्या झाडाच्या बुडापासून 4 ते 5 इंच अंतरावर आपल्याला कापसाला खत द्यायचं आहे. म्हणजे तुम्ही अशा प्रकारे रिंगण करून टाकू शकतात किंवा त्याच्यानंतर तुम्ही असं मोकळं जरी सोडलं ह्या झाडाच्या बाजूला अशा मुठीने थोडं सोडलं तरीसुद्धा जमतं. फक्त खत जर माती आड झालं तर आपल्याला चांगला रिझल्ट मिळतो, कारण की युरिया जो आहे तो हवामध्ये उडून जातो. त्यामुळे तुम्ही खत माती आड करा तर चांगला रिझल्ट मिळेल, किंवा रिंगण पद्धतीने टाका तरीसुद्धा चांगला रिझल्ट मिळतो. हेच व्यवस्थापन आहे मित्रांनो, दुसरं काही व्यवस्थापन नाही. बऱ्याच जणांना काही पद्धतीमध्ये किंवा काही पॅटर्न महाराष्ट्रामध्ये आहेत की ज्याच्यामध्ये कापसाची उत्पादन क्षमता एकरी 30 क्विंटल, 35 क्विंटल, 40 क्विंटल असे सांगतात. तर मित्रांनो, मी 10 वर्षापासून स्वतः वैयक्तिक कापसाची जी लागवड करतोय, शेती करतोय, बापजाद्यापासून आजोबापासून आपल्याकडे कापसाची लागवड होते. पण अशा वेळेस मी स्वतः एकरी 13 क्विंटल कमीत कमी चांगलं मागच्या वर्षी एवढा पाऊस होऊन सुद्धा मी 13 क्विंटल उत्पादन काढलं. त्याच्या मागच्या वर्षी मला 17 क्विंटल उत्पादन कापसामध्ये एकरी मिळालं. ह्या वर्षी आपण टार्गेट ठेवले 18 क्विंटल, म्हणजे फक्त 1च क्विंटल वाढले, जास्त अपेक्षा धरल्या नाहीत. कारण ह्या वर्षी पाऊस काळ कमी, त्यामुळे लवकर येणाऱ्या वाहनाची निवड केली, बेडवर लागवड केली कापसाची. अशा बऱ्याचशा गोष्टीची काळजी घेतली. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नियोजन करून कापसामध्ये चांगलं उत्पादन काढू शकतात. तसंच ज्यांना कापसामध्ये अधिक उत्पादन काढायचे काही प्रश्न असतील तुम्ही मला खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकतात. तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर करा आणि जाताना ॲग्री सरकार चॅनलला सबस्क्राईब करून जा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.